नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनांच्या मनपूर्वक स्वामीमय शुभेच्छा. 20 मार्च चैत्र शुक्ल प्रतिपदा. 20 मार्चला काय आहे तर आपल्या मालकांचा ब्रह्मांड नायकांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी जणू काही मांडी आळीच असते आणि आपण या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. आणि अर्थात प्रकट दिन म्हणजे काय तर आपल्यासाठी दुसरी दिवाळीच असते. अतिशय सुंदर दिवस. आता स्वामींचा प्रकट दिन कसा साजरी करावा, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, घरातल्या घरात पूजा कशी करावी या संदर्भातली आज आपण माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी प्रकट दिन म्हटलं तर सगळ्यांना, सगळ्या महिलांना आवडतीचा दिवस असतो. कारण आपण याच दिवशी महाराजांच्या आवडतीचे पदार्थ करत असतो, सेवा करत असतो, पूजा करत असतो, मांडणी रांगोळ्या काढत असतो, केंद्रात जाणं आहे, मठात जाणं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाणं आहे. सगळं आपण व्यवस्थित करत असतो का की हा दिवस चुकवायचा नाही. तेवढं असेल ना तर तेवढं जमेल ना तर तेवढी सेवा आपण करत असतो. आता सगळ्यात आधी प्रकट दिन कसा साजरी करावा तर 20 मार्चला प्रकट दिन आलेला आहे. शुक्रवार आहे. सकाळी उठून शुशुरभूत होऊन सूर्याला अर्घ्य देणं, पितरांची सेवा करणं, आपल्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता महाराजांची मूर्ती छोटी असेल किंवा मोठी असेल, फोटो छोटा असेल किंवा मोठा असेल, महाराज एकच आहेत. प्रत्येकाला हौस असते की मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, पण महाराजांना त्याच्यात रस नाही आहे. महाराजांना काय आवडतं तर महाराजांना आपली लेकरं आवडतात, आपली सेवा आवडते, आपले कर्म आवडतात. महाराजांची मूर्ती जरी तुमच्या घरात असेल ना तर नक्कीच मूर्तीवर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. आणि एरवी गुरुवारी किंवा रोज फक्त आपण पाण्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालत असतो किंवा फक्त श्री स्वामी समर्थ सेवा करत असतो. या मंत्राचा मंत्रजप करून आपण अभिषेक करत असतो. पण प्रकट मात्र आपल्याला सागर संगीत सेवा करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. जसं जमेल, जेवढी जी तुम्हाला मी सेवा सांगते ना तर तेवढी मंत्रसूत्र म्हणून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ताई आता 8ची आरती घेऊ का तर तुम्ही मग 10:30ची आरती घेतली, अगदी मग तुम्ही 12ची जरी आरती जरी केली ना, पण लवकरात लवकर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक करण्यासाठी एक देवाचं तामण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मूर्ती ठेवायची असते. मग तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता, तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता, तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता, तुम्ही धनाचा करू शकता, तुम्ही जे महाराजांना आवडतं ना. आणि अगदी मग पाण्याचा जरी केला तरीही तो प्रिय आहे असं नाही आहे की तुम्ही याचाच करा त्याचाच करा. जे तुमच्याकडे आहे, जसं तुमच्याकडे आहे त्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना सेवा काय म्हणायची आहे ते तुम्हाला सांगते. तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं असतं आणि 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं असतं. आता सेवा सांगितली तर मग खूप आपल्याला मग पडतं की मग त्याच्यात आपण मग शॉर्टकट मारत असतो. खरं तर 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं असतं आणि 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं असतं. अगदी ज्यांना नाही शक्य होत ना तर ताई आम्हाला 16 वेळा म्हणणं नाही शक्य होत तर मग आम्ही एकदा म्हणू का तर बघा, तुम्हाला एकदा म्हणणं शक्य असेल तर तुम्ही एकदा म्हणू शकता. म्हणजेच काय की 1 वेळा पुरुष सूक्तम, 1 वेळा श्री सूक्तम. पण 16 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं, कारण मालकांचा प्रकट दिन आहे. सेवेच्या बाबतीत कंजूसपणा झाला नाही पाहिजे असं मला तर वाटतं. तरी पण 16 वेळा पुरुष सूक्तम, 1 वेळा श्री सूक्तम, पौनाम सूक्तम 1 वेळा जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याच्याबरोबर आपल्याला 1 वेळा श्री रामरक्षा म्हणायची आहे. फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे. 1 ते 9 ओवीपर्यंत तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे. आणि या गणपती अथर्वशीर्षम म्हणायचा आहे. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून ती बाजूला ठेवायची आहे. मूर्ती स्वच्छ वस्त्राने साफ करायची आहे. मूर्तीमध्ये महाराजांच्या कानामध्ये पाणी गेलेलं असतं किंवा मग डोळ्यामध्ये पाणी, ते साफ करायचं आहे. आणि नंतर महाराजांना प्रिय असणारं हिनाद तर त्यांना लावून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला जे वस्त्र असेल ना तर ते परिधान करावे. आणि आता हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ या दिवशी जेवढं जमेल तितकं जमेल तर तेवढं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. कारण या दिवशी महाराजांचं जे स्वामी तत्व आहे ना तर ते पृथ्वीवर 1000 पटीने जागृत झालेलं असतं. आणि हेच आपलं गुरुतत्व आहे ना, स्वामी तत्व आहे, ते आपल्यापर्यंत आकृष्ट करण्याचं काम आपल्याला सेवेद्वारे करायचं असतं. म्हणून आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी चालता, बोलता, उठता, बसता, फिरता, खाता, पिता सगळ्या वेळेस तुम्हाला फक्त महाराजांचं नामजप करायचं आहे. एकदा सेवा केली की तुम्ही कोण मी कोण असं करायचं नाही आहे. तर जेवढं जमेल ना, जिथे असाल तर जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त नामजप करायचं आहे. आता हे नसेल शक्य तर मग तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. ज्या तुम्हाला सेवा सांगते म्हणजेच वस्त्र परिधान करताना किंवा मग महाराजांना
फूल हार अर्पण करताना, धूपदीप अर्पण करताना तर तुम्ही महाराजांचं आवडतीचं गाणं आहे ना तर ते तुम्ही ऐकू शकता, किंवा मग तारक मंत्राचं तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. म्हणजेच तुम्ही लावू देऊ शकता. थोडक्यात काय की आपल्याला फक्त सेवेत रममान व्हायचं आहे. आणि या दिवशी आता हे सगळं करून झाल्यावर ताई आमच्या घरामध्ये मूर्ती नाही आहे, मग अभिषेक नाही करायचा आहे. बघा फोटोवर आपण काही अभिषेक करू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, फोटो साफ करायचा आहे पाण्याने, किंवा मग तुमच्याकडे चांगलं काही वस्तू असेल तर त्याने फोटो साफ करायचा आहे. फोटो साफ करून झाल्यावर महाराजांच्या फोटोला आपण हिना अत्तर लावायचा आहे. आणि फोटोचं वस्त्र असेल तर ते तुम्ही परिधान करावं. तर महाराजांना फूल अर्पण करायचं आहे, हार अर्पण करायचा आहे. ते करून झाल्यावर तुम्ही तिथे बसायचं आहे. आणि ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या होत्या अभिषेक करताना, तर त्या फोटो समोर बसून सगळ्या सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत. हे सगळं करायचं आहे. महाराजांना हिना अत्तर वगैरे लावून झाला, फोटोला हार वगैरे अर्पण केल्यावरही तुम्ही सेवा करू शकता, हरकत नाही. पण ज्यांच्याकडे मूर्ती असेल ना तर त्यांनी अभिषेक करतानाच सेवा करायची आहे. तर हे सगळं करून झाल्यावर आरती म्हणायची आहे. आरती म्हणजे काय, अतर्क्याने मारलेली हाक. महाराजांच्या ज्या आरत्या तुम्हाला आवडतात तर तेवढा तुम्ही पठण करू शकता. हे झालं. आता या दिवशी काय असतं ना की ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे, अतिशय सुंदर दिवस आहे. मग या दिवशी तुम्ही कलशाची पण स्थापना करू शकता. पण आता ज्यांना मंदिरातच मांडणी करायची आहे ना, म्हणजे ज्यांचं मंदिर मोठं आहे ना, तर मग त्यांना काहीच नाही आहे, तर त्यांनी मग नवीन मांडणी करायची गरज नाही आहे. पण ज्यांची इच्छा आहे ना की नाही आम्हाला नवीन मांडणी करायची आहे, तर त्यांनी छानपैकी चौरंग किंवा पाट अंतरायचा आहे, त्याच्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे. तुम्ही महाराजांचा फोटो किंवा मग मूर्ती ठेवू शकता उजव्या साईडला, म्हणजेच आपल्या डाव्या साईडला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. आता कलशाची स्थापना कशी करायची आहे सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीसुद्धा थोडक्यात सांगते. खाली तांदूळ घ्यावे, तर तांब्याचा तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावं, 1 रुपया सुपारी टाकायची आहे. तांब्याला 5ही दिशाने रेषा उमटून घ्यायच्या आहेत कुंकाच्या सहाय्याने, खालून वरतीपर्यंत. मध्ये स्वस्तिक काढा. आणि हे जे तांदूळ घेतलेले आहेत ना त्या तांदळावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे. आणि 5 विड्याची पानं घ्यायची आहेत. आणि तुम्हाला तो जो नारळ आहे ना तो ठेवायचा आहे. नारळ ठेवल्यावर शेंडा वरती असावा, या पद्धतीने कलशाची स्थापना करायची आहे. नंतर गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करू शकता. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना 1 वेळा अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. आणि ते करून झाल्यावर मग गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तिथे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. या पद्धतीने या दिवशी उपवास करावा लागतो का, तर ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. ज्याला वाटतं ना तर त्याने करावं, किंवा उपवास करायची गरज नाही आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं ना की महाराजांचा प्रकट दिन आहे तर मग नैवेद्य दाखवण्यापर्यंत काही खात नाहीत, आणि एकदा नैवेद्य दाखवला की मग आपण खाऊ शकतो. आता या दिवशी दान करायचं असतं. गुरुतत्व जागृत झालेलं असतं आणि दान करायला खूप जास्त महत्त्व आहे. यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला दान करायचं असतं. आणि नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलेलं आहे, दान मागण्यासाठी नाही आहे. तर मग आता दान काय करायचं आहे, तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही महाराजांच्या प्रती तुम्ही केळ दान करू शकता. तुम्ही एखाद्याला अन्नदान करू शकता. तुम्ही मग कुठला पण कलरचं, म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाचं तुम्ही दान करू शकता. तुम्ही कोरडाची डाळ वगैरे तुम्ही दान करू शकता. एखाद्या गरीबाला दान करायचं आहे. आता सेवा काय करायची आहे, तर मासिक धर्म असेल तर स्वामी चैत्र सारामृत, विठ्ठल असेल तर स्वामी चैत्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता. गुरुपीठ ॲपवरून तुम्ही वाचू शकता. तुमचं एक पारायण होईल, काही अडचण नाही आहे. गुरुमाऊली स्वतः सांगतात की मोबाईलमध्ये पाहून तुम्ही मासिक धर्म आहे तरीही तुम्ही सेवा करू शकता. ज्यांना शक्य आहे ना त्यांनी मोबाईलमध्ये पाहून करावं, तर ज्यांना शक्य नाही आहे ना त्यांनी श्रवण करावं. त्याच्याबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करायची आहे. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आभार मानायचे आहेत. महाराज जे काही दिलेलं आहे, जे काही आहे ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे आहे. आयुष्यात काय होतो आपण आणि कुठपर्यंत आणलेलं आहे स्वामींनी, इतकी भरभराटी दिलेली आहे आपल्याला की हा जन्मसुद्धा आपल्याला कमी पडणार आहे. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार मानण्यासाठी, आणि अर्थात त्यांनी आपल्यावर खूप काही उपकार केलेले आहेत. याच उपकाराची परतफेड म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. आता स्वामी समोर नतमस्तक झाला आहे आणि त्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडली नाही आहे. म्हणून मासिक धर्म, सुतक, विठळ काही असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही सेवा श्रवण करू शकता. तारक मंत्राचं पठण आवर्जून करावं. आता 11-21 दिवस स्वामी चैत्र सारामृताचं पारायण केलेलं आहे. तर याचं उद्यापन कसं करायचं आहे, काही नाही आहे. उद्यापन असं सागर संगीत, कांदा लसूण असं काही नाही आहे. महाराजांची सेवा खूप सोपी आहे. आता उद्यापन कसं करायचं आहे तर
या दिवशी जे काही महाराजांना अर्पण करणार आहात ना नैवेद्य, मग तुम्ही जे काही घरात करणार आहात ना, शिरा करणार आहात, पुरणपोळी करणार आहात, तर याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग स्वामी चरित्र सारामृत वाचून घ्यायचा आहे। तुम्ही सकाळी वाचा किंवा तुम्ही संध्याकाळी तुम्ही मग वाचलं तरी चालेल। तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवला तर या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर याचं मग असं कुठलं काही मोठं उद्यापन वगैरे अजिबात नाही आहे। तर उद्यापनाचं अवचित साधून आपण दान करत असतो। तर बरेच लोकांचं उद्यापन हे 22, 23, 24, 25ला होणार आहे। तर मग त्या दिवशी तुम्ही केंद्रात जाऊन काहीतरी दान करावं। बाकी खूप काही करायची गरज नाही आहे। मेन म्हणजे प्रकट दिनाला तरी महाराजांकडे काही मागू नका। तर ही सेवा फक्त दिनाची सेवा माझ्या महाराजांसाठी आणि खरं तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे, आभार मानण्यासाठी आहे। महाराजांनी इतकं दिलेलं आहे की आपण त्याच्यासाठी काहीच कितीही केलं तरी सुद्धा ते कमी आहे। थँक्यू। जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी आभार। महाराजांनी जे काही दिलेलं आहे ना ते आपण कधीच त्याची परतफेड करू शकत नाही, कारण ते आपल्यासोबत आहेत ना, हेच खूप महत्त्वाचं आहे महाराज। आणि त्यांनी भरपूर द्यावं आणि मग त्यांनी आपल्याला साथ द्यावी नाही असं कोणालाच वाटत नाही। हा दिवस कृतज्ञता व्यक्त करायचा आहे, तो प्रत्येकाने करावा आणि या दिवशी काही न मागता सेवा करा। महाराज सदैव आपल्या पाठीशी असणार आहेत, यात काही शंका नाही। तर चला, आजच्यासाठी इतकंच। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा।